नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिवसेनेला मोठा धक्का, जोरदार तगडा धक्का। कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या अशाच राजकीय आणि नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर बघा, शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये साजरा होणार असतानाच पक्षातील काही खासदारांच्या संभाव्य भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 6 खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी संबंधित खासदार दिल्लीमध्ये दाखल झाले असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वातंत्र्य गट स्थापन करण्याबाबत अथवा शिंदे गटात विलिनीकरणासंदर्भाबाबत पत्र सादर केले जाऊ शकते। या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। दरम्यान या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अनिल चित्रे यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक आणि सूचक पोस्ट शेअर केली आहे। त्या पोस्टमध्ये पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आले आहे। शिवसेनेला मोठा धक्का, जोरदार धक्का, तगडा धक्का अशा मतळ्यांचा चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी पक्षांच्या ताकदीची तुलना जनतेच्या विश्वासावर उभ्या असलेल्या भक्कम वृक्षाशी केली आहे। वाऱ्यासोबत उडणारी पाने खूप असतात, पण इतिहासात मात्र मुळांशी एकनिष्ठ राहिलेल्या वृक्षांचाच घडतो, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे। या सर्व घटनांदरम्यान संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही खासदारांना 50 कोटींचा हमीभाव दिला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच 15 कोटी रुपये पोहोचवल्यानंतरच काही जण दिल्लीला येतील, त्याशिवाय ते चार्टर्ड विमानात चढतही नव्हते अशी माहिती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलंय। पुढे राऊत म्हणाले, आमच्या चिन्हावर जिंकायचं आणि पैशांसाठी गद्दारी करण्याचा यांचा अधिकार नाही, सोडणार नाही अण्णा। देशभरात ही जी फोडाफोडीची राजकारण केली जात आहे यांना जनता देखील सोडणार नाही, असं संजय राऊत म्हणाले। मित्रांनो, येत्या निवडणुकीत पुन्हा जनता उद्धव ठाकरेंची साथ देईल का शिंदे गटाची साथ देईल? तुम्हाला काय वाटतं? फोडाफोडीच्या राजकारणात शिंदेंचा दबदबा कायम असणार आहे का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यावर तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।